चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नॉन स्ट्राईक वरती गणेश, स्ट्राईक घेतो तो फलंदाज गुडलक. स्ट्राईक वरती गुडलक, पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे त्याने. दुसरा चेंडू मंथन यांचा, एक चेंडू 7 धावा. दुसरा चेंडू राऊंड द विकेटचा मारा करेल मंथन. स्ट्राईक घेतो तो गुडलक. फलंदाज सज्ज, परत लेग ब्रेक चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, नक्कीच पंचाने निर्धाव घोषित केलेला आहे. डॉट चेंडू, 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 7. 2 चेंडू 7 धावा, 52 धावांचं आव्हान आहे. सरासरी 13च्या रन रेटने ह्या धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. खूपच अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. आता चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला, एक धाव भेटलेला आहे. एक धावच्या साहाय्याने धावसंख्या चांगला झेल टिपलेला आहे आणि एक मोठा आदर या ठिकाणी वसईकर संघाला. गणेश बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळायला लागलेला आहे. गणेश सारखा बॅट्समन तंबूत परतलेला आहे. गणेशची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो राहुल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 8 धावा, एक चेंडू आणि 7 धावा होता. चांगला कमबॅक केलेला आहे मंथन. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावा. चांगला कमबॅक करताना गोलंदाज मंथन. राहुल स्ट्राईक घेतोय. गणेशची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज क्रीजवरती आलाय तो राहुल. मंथन आपल्या पहिल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतोय. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक घेतो तो राहुल. नवीन फलंदाज क्रीजवरती आलेला आहे. 52 धावांचं आव्हान आहे. 8 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद झालेला आहे. 5वा चेंडू, आता मात्र चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या सरसावते ती 9 वरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती एक गडी बाद, 9 धावा. एक गडी बाद धाव. सारंग मित्रमंडळ वालीव आई वालवदी चषक आजचा सलग 3रा दिवस या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. आजच्या दिवशी फायनल सामना सुद्धा खेळवायचा आपल्याला. यामध्येच आता पुढचा चेंडू मध्ये या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मंथन. स्ट्राईक वरती येतो गुडलक. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आणि फॉलोथ्रो मध्ये फील्ड केलेला आहे. डॉट चेंडू म्हणावं लागेल. चांगली वापसी करताना मंथन. एक चेंडूवरती 7 धावा होता आणि षटक संपलेला आहे. आणि षटक संपल्यानंतर धावा फलकावरती लागल्या त्या 9. एक गडी बाद, 9. चांगला कमबॅक करताना मंथन. शेवटचे सुरेख असे 5 चेंडू टाकलेले आहेत. थोडासा प्रेशर मध्ये टाकलेले वसईकर संघाला. आता नवीन गोलंदाज आहे तो. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. मयूर. मयूर आपला वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो मयूर. बावन्न धावांचं आव्हान आहे. फक्त 9 धावा फलकावरती आपल्याला पहिल्या षटकांतर पाहायला भेटल्या. त्याच्यामध्ये एक गडी बाद सुद्धा झालेला. गणेश सारखा गडीला बाद करत यश आलेलं तर मंथन याला. आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती मयूर. ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो राहुल. आणि हा लेग ब्रेक करण्याचा ऑफ ब्रेक केलेला आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईट पंचाने घोषित केला. अतिरिक्त धाव भेटेल. अतिरिक्त धाव, धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 10 वर. आता मात्र साईड चेंज केलेली. राऊंड द विकेटचा मारा करेल मयूर. स्ट्राईक वरती गुडलक. राहुल. थोडसा अंपायरला आपली जागा बदलावी लागली. निश्चित ऑफ साईडला गॅप चांगलाच बघितलेला आहे मोठा. तिथेच मारण्याचा प्रयत्न असेल निश्चित. तसाच काही करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलेला आहे. वाईटच्या रूपात एक धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. एक गडी बाद, 11 धावा. 52 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे या ठिकाणी. चौकारची आताशबाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू मयूर यांचा. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो राहुल. मात्र चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेल्या. कार्पेट ड्राईव्ह केलेल्या. एक धाव पूर्ण होते. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 12 वर. एक गडी बाद, 12 धावा. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. मयूर. शाही श्रद्धा वर्सेस वसईकर हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. सुपर संडे या ठिकाणी साजरा होतोय.
आजच्या दिवशीच सुपर 8 मध्ये इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सुद्धा सामना सुरू आहे. 17 ओव्हरचा खेळ झालेला 158 वरती 5 विकेट साऊथ आफ्रिका. त्यामध्ये एक चांगला चेंडूने चांगला झेल टिपलेला आहे आणि मात्र दुसरा गडी बाद करत यश आलेलं आहे शाही सद्दा संघाला. मयूरला पहिला आपला गडी बाद करत यश आलेलं आहे. गुडलक मात्र तंबूत परततोय. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो. नवीन बॅट्समन कोण आलाय? यश. न्यू बॅट्समन कमिंग ऑन द क्रीज यश. मयूर सूर्य कशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतो आपल्याला. मयूर आतापर्यंत चांगलाच बांधून ठेवला आहे दोन्ही फलंदाजाला. कुठच्याच प्रकारचा हात खोलण्याचा मौका दिलेला नाही. बघू यश आपल्या संघाला यश पर्यंत नेतो की नाही. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला. आता मात्र थोडासा खराब क्षेत्ररक्षण त्याकडे 4 धावा भेटलेले आहेत. सुंदर असा शॉट. 4 धावा. या 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 16 वर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती येते 16. 2 गडी बाद 16 धावा. यश यांनी चांगलाच असा चौकार ठोकलेला आहे आणि आपला खाता सुद्धा उघडलेला आहे चौकारचे. 3 चेंडू. चौथा चेंडू घेऊन येतो तो मयूर. स्ट्राईक वरती येतो यश. मात्र 1 धाव भेटते. 1 धावच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूने 17 धाव. 2 गडी बाद 17 धाव. 5वा चेंडू घेऊन येतो तो मयूर. राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो राहुल. बघ राहुल काय करतोय आपल्या संघासाठी. 52 धावाचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे आणि हा चांगला असा शॉट परंतु स्टंप वरती आदळला. निश्चित चौकार असता स्टंप वरती लागला नसता तर या 1 रन धावसंख्या पुढे झाली ती. मध्येच राहुल दादाचं आगमन झालेलं आहे. राहुल दादा घरात निश्चितच त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. थोडासा वेळ कमी घालवायचा या ठिकाणी. त्वरित सामना सुरू करायचा आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. थोडासा वेळेचं भान ठेवायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. वादविवाद न करता सामन्याला सुरुवात करायची आहे. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा झाल्या त्या फलकावरती 18. 18 धावा झालेल्या आहेत. चला या चला सामन्याला सुरुवात करायची. पंच वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचा थोडा मान ठेवायचा आहे. भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पुढचा हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. मयूर राऊंड द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती आहे तो यश. चांगला तसा शॉट दोघांच्या कॅप मधून काढलेला आहे. वसईकर तुमचे रन कमी होतील ना. बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय वसईकर. वसईकर थोडस बाहेर यायचंय मैदानाच्या. आणि 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. दोन षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 22 वर. आता मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. वसईकर थोडासा पडद्याच्या बाहेर जायचं. पडद्याच्या बाहेर उभं राहायचंय. वसईकर टीम पेनल्टी लागेल प्लीज. वसईकर पडद्याच्या बाहेर जायचंय.
थोडस बाहेर, पडद्याच्या बाहेर यायचं प्लीज. पडद्याच्या बाहेर, पडद्याच्या बाहेर. तुमचे रन कमी होतील. चला, आणि नवीन गोलंदाज आलाय तो विवेक. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो विवेक. स्ट्राईक वरती आहे राहुल. 12 चेंडूने 30 धावांची गरज. सरासरी 15च्या रन रेटने या धावा उभाराव्या लागतील. चांगला चेंडू, चांगला फटका. थोडासा फंबल झालेला आहे, चेन्नईकडून चौकार भेटलेला आहे. चांगला असा फटका पाहायला भेटलेला आपल्याला राहुल याच्या बॅटीतून. 26. थोडासा पाणी 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 घेऊन जायचं पटकन. स्प्रे मारायचा आहे थोडा. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. 26 एक चेंडूचा खेळ झालेला आहे. 2.1 ओव्हरचा सामना झालेला आहे आणि धावसंख्या फलकावरती येते 26. अजून 26 धावांची गरज. 11 चेंडू आणि 26 धावा. 11 चेंडू आणि 26 धावा हा सामना जिंकण्यासाठी रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू विवेक सज्ज होतोय आपला दुसरा चेंडू टाकण्यासाठी. आणि आज चांगला असा फटका, त्याहून चांगला क्षेत्ररक्षण. गट्टी, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चित 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 27 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती येते 27. तर मात्र 10 चेंडू आणि 25 धावाची गरज. 10 चेंडू आणि 25. 10 गेंदे 25 रन जीत केले. सारंग मित्रमंडळ वालीव आई वालव देवी चषक 2026 आजचा सलग तिसरा दिवस या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. शाही श्रद्धा वर्सेस वसईकर यामध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू विवेक सज्ज होतो यश. आता मात्र बोल्ड झालेला आहे. लेग स्टंप उडवलेला आहे. बोल्ड झालेला आहे. हा तिसरा हादरा या ठिकाणी पडतो वसईकर या संघाला लागलेला आहे. यश चांगली फलंदाजी करत होता, आता बोल्ड झालेला आहे आणि त्याच्याच जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज क्रीजवरती येतो तो. आणि ह्या स्पर्धेसाठी भरपूर लोकांचा मानधन या ठिकाणी योगदान आहे. त्यामध्ये सगळ्यात मोलाचा माठा म्हणजे राहुल दादा घरत. निश्चितच जेव्हा या अप्पा ग्राउंडवरती स्पर्धा असते त्यामध्ये मोठा वाटा असतो तो राहुल दादा घरत यांचा. या स्पर्धेसाठी सुद्धा मोठा योगदान राहुल दादाचा आहे. त्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांचा मी. राहुल दादा घरत, प्रफुल्ल पाटील, रोहन पाटील, नंतर हर्षद चौधरी असे नामवंत आहे त्यांच्या या स्पर्धेसाठी सहभाग आहे. नवीन बॅट्समन शिवम विवेक सज्ज होतोय, राऊंड विकेटचा मारा करेल. आणि हा चांगला असा फटका, रिव्हर्स स्वीप मारलेला आहे, चौकार ठोकलेला आहे. अशीच आतिषबाजी करावी लागेल चौकाराची अगर हा सामना जिंकायचा असेल तर. चार चेंडूचा खेळ झाला आहे. धावा झाल्या त्या 31 लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा चेंडू
या तिसऱ्या षटकातला आणि परत एकदा रिव्हर्स स्वीप मारलेला आहे, पण आता मात्र फील्ड केलेलं आहे थर्डमॅनला. एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 32 वर. या तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू विवेक यांचा आणि स्ट्राईक घेतोय तो राहुल. राहुल विवेक या तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू. तर मात्र चांगला स्ट्रेट फटका मारला होता, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केलेले आणि एक धावावरती समाधान मिळालं आणि तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 33. 3 विकेटच्या मोबादल्यात. तर मात्र 6 चेंडूने 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावा. साऊथ आफ्रिकाचा स्कोर आहे 19 ओव्हर मध्ये 169, 7 विकेटच्या मोबदल्यात. सुपर 8चा हा सामना सुरू आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. मंडपवाला जिकडे कुठे असतील यांनी लवकरात लवकर इकडे यायचंय. मंडप, रफिक, त्यामध्येचा शेवटचा षटक म्हणजेच घेऊन येतोय तो रोहित. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 गेंदे 19 रन जीत केली. राऊंड द विकेटचा मारा केलेला रोहित आणि पहिला चेंडू आणि एक चांगला फील्ड केलेला आहे. एक धावच भेटेल. तर मात्र 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईक वरती येतो शिवम. पहिल्या चेंडूवरती चांगलाच चौकार ठोकला होता. 5 चेंडू आणि 18 धावा. पाच चेंडू आणि 18 धावा सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा सामना नेक्सा फार्मा वर्सेस JSR विरार. पुढचा चेंडू. 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 5 गेंदे 18 रन जीत केली. सज्ज होतो गोलंदाज रोहित आणि आता मात्र चांगला चेंडू लेग ब्रेक चेंडू, परंतु पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर वाईट. तर मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 17 धावा. 4 चौकाराची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावा. रोहित स्ट्राईक वरती परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव जातो चेंडू. डॉट चेंडू. चांगला कमबॅक करताना गोलंदाज रोहित, नावाजलेले गोलंदाज रोहित. मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. मात्र गडी बाद होतोय, धावचित होतोय, रनआउट झालेला आहे खेळाडू. 4 विकेट. चौथा विकेटचा पतन या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. वसईकर जवळजवळ सामना हा गमावताना दिसतोय. नो किंवा वाईट नाही टाकला तर निश्चित हा सामना साई श्रद्धा विजयी होतील. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. चांगला असा फटका, चांगला असा फील्ड होतोय. एकच धाव भेटेल. मात्र 2 चेंडू आणि 16 धावा. यानंतरचा होणार सामना नेक्सा फार्मा वर्सेस JSR विरार यामध्ये होणार आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा राऊंड. मात्र डिवोर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धावा भेटेल वाईट स्वरूपात. चांगलासा फटका, चौकार. तर मॅच मध्ये औपचारिकता राहिलेली आहे. शेवटचा चेंडू रोहित. स्ट्राईक वरती शिवम. परत रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. डॉट चेंडू आणि साई श्रद्धा यांचा विजय झाला. अभिनंदन. या ठिकाणी सुपर 8चा सामना सुरू आहे. आपल्याला माहिती असेल की इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका आणि